नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये एकदम सर स्वागत करतो। तर कशात एकदम मजेत ना मित्रांनो, तर मजेतच राहा आणि खूप लहानापासून मोठ्यापर्यंत असंच सपोर्ट केला तर आपल्याला खूप मस्त एकदम भारी वाटते फील। आता आपले लवकर 1K कंप्लीट होते पूर्ण, तर ह्याच्या पुढे पण अजून आपल्याला चांगले अजून सबस्क्राईब वाढायचं पण पहिली आपल्याला खूप म्हणजे लवकर अजून व्हायचं आहे आणि मला खूप भारी वाटतं एकदम असे आपले वाढत चालले सबस्क्राईब आणि तुमचं असंच प्रेम शेवटपर्यंत राहू दे। खूप मस्त वाटतं एकदम। तर आपला आजचा ब्लॉग होता जायचं, तुम्हाला मी काल बोललेलो आपल्या मिनी ब्लॉगमध्ये कुठे जाणार आहे ते मी कुठल्या स्पॉटला जाणार चांगलं, पण पावसामुळे जाता नाही आलं कारण पाऊस म्हणजे खूप म्हणजे रात्रापासून काल होता। आम्ही उठलो तरी पण अक्षरशः 4 वाजता तरी पण आम्ही गेलेलो, तर एवढा पाऊस ना तर आम्ही रिटर्न आलो। तर उद्या नाही तर परवापर्यंत आम्ही बघू म्हणजे पावसाचं वगैरे कसं काय आहे ते। पाऊस वगैरे नसेल तर नक्कीच मी आम्ही जाणार आहोत रविवारपर्यंत, तर तो नक्की तुम्हाला मी स्पॉट वगैरे दाखवीन कुठे जाणार ते लोणावळ्यामध्ये। तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे। सर्व तुम्ही मला खूप कमेंट करायचे माईक भावा घे माईक घे ब्लॉगरसाठी, कारण आवाज मुले थोडा प्रॉब्लेम असेल आपला। तर चला तर मग आपण माईक फायनली म्हणजे बघा जाणार आहे तर कुठे जाणार ते नक्की तुम्हाला समजेल आणि कुठून घेणार आहे ते पण नक्कीच ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल। आणि आपल्यासोबत म्हणजे दादा तर बोलला येणार आहे मी, तर बघूया तुम्हाला बोलतोय येतोय तर बघूया मग तो पण असणार सोबत। तर नक्कीच हा पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा कंटिन्यू। फायनली मी घेणार आहे की नाही ते पण बघा आणि कुठला माईक घेणार आहे ते पण नक्की तुम्हाला समजेल। तर हा पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा कंटिन्यू। तर भेटूया डायरेक्ट आता दिवा रेल्वे स्टेशन। आता समीर आपल्याला भेटलेला आहे, तर इथून डोंबिवली जाणार, डोंबिवलीवरून रिटर्न आम्ही फास्ट CST मारणार आहोत, तर इथून कंटिन्यू। तर मित्रांनो समीर आता इथून आम्ही डोंबिवलीवरून आता रिटर्न फास्ट मारणार आहोत CST, कारण CSTला येतोय आणि बघा फुल फॉर्मल गाडत होतं CSTला असं दे रे म्हणजे एक असते प्रतिक्रिया त्याला बोललं। आणि उद्या म्हणजे आमचा प्लॅन होणार आहे परवा आणि आपण केवढा लेट उठला असेल ना काय माहिती। तर पूर्ण शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू आणि आपल्याला समजेल कशासाठी होते ते। तर हा आहे दिवा स्टेशन, इथून डोंबिवली नंतर मग CST रिटर्न फास्ट एकदम फास्ट झुमझाम भेटू मग डायरेक्ट ट्रेनमध्ये। मित्रांनो आता आम्ही म्हणजे दिव्यावरून डायरेक्ट ठाण्यात होतं नाही पकडतो डोंबिवली, कारण आता हा मधला रिटर्न प्लॅन झाला आमचा आणि म्हटलं ठाण्यावर आम्ही फास्ट पकडणार आहोत। तर कंटिन्यू करून बघितलं सॉरी, तर आम्ही तिकीट तर काढल्याचं म्हटलं तर आधी हे लोकल फास्ट तर जाऊ दिला ठाण्याला, तर ठाण्यावर मग फास्ट पकडणार पण ठाण्याला गर्दी मारण्याची भेटणार आहे। तो असू द्या, तर पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा। मोठा पंखा फुल आहे मस्त की समोर आता चालायचं इकडून डावी हाताला वाल्याचा 5 नंबर प्लॅटफॉर्म 4 नंबरला आमची लोकल लागलेली, इकडून सरळ बाहेरचा परिसर कसला सुंदर असा दिसतो। इथून टॅक्सी वगैरे आहे, तर बघा किती मस्त दिसतो ना, किती वर्षण आलं। हा हे प्लॅटफॉर्म इकडे इकडून एंट्री करून त्यांना सरळ चालत मस्त की पण
बस बीचने आम्ही नाही चालतच जाणार आहोत. तर पूर्ण हा कंटिन्यू बघा मस्त. आणि किती वर्ष झाले खूप भारी वाटतंय. एवढं भारी वाटतं ना. तिकडे बघा AC/BCचा बस आहे समोरून इकडे गेट ऑफ वगैरे जायसाठी. तर हा बस डेपो आहे तिकडे जायचा CSTचा नवीन. आणि हे बघा हा समोरचा नजरा ना नवीन डबल डेकर. तर इकडून आपल्याला आता आधी थोडाफार विचारायला लागेल राईट का लेफ्टला. तर पूर्ण कंटिन्यू बघत राहा रूट. आणि मस्त आहे की बोलला काय उचं तर त्याचं थोडी एनर्जी सेमिटचा बोलते. तर गेली आता मस्त की इथून उचं तरच घेऊन जाणार आता बरोबर. पाचशी गली आहे. तर आम्ही सरांकडे विचारलं थोडंफार. तर आम्हाला माहिती आहे पण थोडंसं विचारलेलं बरं. तर बघा इकडे उचं सरस बनतं आपलं मस्त की. चस समीरदा आणि मी तो कंटिन्यू पूर्ण बघत राहा. मस्त लागतं या. इथून मार्केट वगैरे असे चालूच आहेत. दुकाने बघा मार्केटमध्ये दुकाने वगैरे हे स्टोर बिलचे. तर तिथून सरळ उंच जरच केलं आहे इकडे राईट मारून गली इकडून. तर फायनली आता आपण पोहोचू लवकरच नसतं की. तर हे बोरा बाजारचं आहे. आणि इकडून सगळे कॅमेऱ्याचा स्टोर इकडे इलेक्ट्रिक वगैरे सगळं भेटतं. तर पूर्ण संपूर्ण ब्लॉग बघा. हां मला माईक घ्यायचं रे आपल्या स्टार्ट झालेले दुकानात. हां बघू ना आपण पुढे पुढे पण आहे. दुकानाचं नाव सांग मग ते दुकानात जाऊया. हां दुकान आपण त्यांना सांगणार म्हणजे आपण दुकान आहे बिग झॉन. हे सगळे यूट्यूबर आपले सगळे यूट्यूबर तिकडे जातात फेमस आहे त्याच्यामुळे दुकान. तर तिथे जाणार आपल्याला. हा नक्की पहिल्यांदाच ब्लॉग नाही आपला मराठी. तर नक्की शेवटपर्यंत बघा. हां हे दुकान बिग झॉन. तर हे दुसऱ्या मजल्यावरती आहे. तर आपण जर आता एंट्री करतो आम्ही आता. वाटतं कोण नाही वाटतं. पूर्ण स्टोर बघा पूर्ण कॅमेऱ्याने भरलेला आहे. फायनली आले. तर दादा आम्हाला कॅमेरा पाहिजे आपले सॉरी माइक Timtex 1200 वायरलेस है सिर्फ आपको फोन के साथ कनेक्ट कर लो आप. अभी इसके साथ साउंड देखो ना कितना डिफरेंस है. ओके ओके चलेगा. कनेक्ट करो इसमें फोन. मित्रांनो आता हे आवाज आपल्या कॅमेऱ्याने सॉरी माईकने ह्या होते शूट. तर बघा कसा आवाज आहे. पहिला रिअल आपला आवाज आलो. तर आणि ह्यानुसार आलं तर हा आवाज बघा कसा आहे. तर आता बघा रिअल आवाज ऐकतो मी पहिला. नंतर मग आपले व्हिडिओ येणारच कशाबद्दल आहे ते. तर पूर्ण शेवटपर्यंत बघा. 4000 का है 4K. इसमें फिर GoPro Hero 10 लेने जाएगा 24,000. अच्छा 24,000 का है. फिर इसमें आप कुछ ऐड कर सकते हैं. पानी के अंदर यूज़ कर सकते हैं. वाईफाई है 4K क्लियर मतलब क्लियरिटी दिख रहा है ना. 4K हे कौन सा है 6 Pro. एक कवर है ना उसका पानी में. हाँ ना ऑफ होता है सॉरी. ओके चलेगा. थोडा मतलब फायनली माईक घेतलं बघा. आता काय टेन्शन नाही. आणि तुम्ही आपलं येईल थोडंफार मी आता शूट करीनच माईकबद्दल त्या. तर बघा इकडे सगळे कॅमेरेज वगैरे दुकान आहेत. इकडे मिक्झॉन फुल यूट्यूबरसाठी लय जाणार. आणि फर्स्ट टाईम आपला मराठी चॅनलमधून हे तुम्हाला नक्की समजायचं. नक्की तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्कीच इकडे क्लिक करा आणि घ्या. मस्त एकदम फोटो वगैरे लय भारी वाटतं. आता आणि गिम्बल आणि स्टँड वगैरे पण म्हणजे माझं एवढं मन झालं गेलं. पण सो आता आपलं ड्रोनचं पण लवकर प्लॅन आहे. त्यामुळे मस्त आता इथून आता मी प्लॅन आता वेगळा कुठे जायचं आपण त्या गेटवे. तर गेटवे आमचा प्लॅन आहे. आता एवढा आलो आहे तर फिरायला पाहिजेच. तर आता बघूया आता. आणि आम्ही बसने जाणार कुठल्या नक्की तुम्हाला समजतं शेवटपर्यंत बघा. ते पूजा झालं होतं बघा. इकडून CSTला जाणार सॉरी गेट ऑफ इंडिया जाण्यासाठी. तर तिकडे आम्ही डबल डेकरचं प्लॅन करतो आहे. बघूया आता किती लागते. तर बघूया पूर्ण शेवट. तर मित्रांनो बघा. तर आता आम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये आहे CST. आधी इथून CST स्टेशन टू डायरेक्ट गेट ऑफ इंडिया. तर आमचा हा प्रवास होणार आहे. तर इलेक्ट्रिक बसने फुल एकदम तुम्हाला दाखवतो बघा. एकदम मस्त हा डेपो होता. आणि माईकने आवाज तर बघा आता कसं येतं एकदम क्लिअर येतं एकदम मस्त आहे की. तर फायनली खतरनाक मस्त आवाज फक्त बघत जायचं तुम्हाला. आता फायनली तुमचा नक्की कमेंट होतं वगैरे माईक घे सागर बाबू माईक घे. फायनली आता घेतलं बघा. आणि आवाज तर आता म्हणजे पाठचा बॅकग्राऊंडचा आणि माझं ह्यातून किती कंपाऊंड करू. आणि आपली माईकची पर्सनल व्हिडिओ येणारच. ती पण उद्या किंवा परवा येईल. नक्कीच पूर्ण बघा. आता गेट ऑफ इंडिया जातोय तिकडचं पण आपले. आणि सिनेमॅटिक वगैरे पण येतील आपले इंस्टाग्रामला. तर नक्कीच बघा मस्त की. त्या शेवटपर्यंत बघत राहा मस्त की. फुल भारी वाटतं. आणि माझं फर्स्ट टाईम आहे इलेक्ट्रिक बस म्हणजे असं CST डायरेक्ट गेट ऑफ इंडिया फुल AC/BC मस्त एकदम ना भारी वाटते. फर्स्ट आता आमचा आजचा हा प्रवास आहे. आणि आता उद्या थोडं गॅप घेणार. मग परवा आम्ही कुठे जाणार नक्की तुम्हाला समजेल. तो पण ना परवा नक्की जायचा आमचा तो होताच प्लॅन. सर तर पूर्ण शेवट पण बघा भारी वाटते.
तर आता भेटू डायरेक्ट गेट ऑफ इंडिया. टेन्शन नाही, फिरायचं आहे दाखव मग. आणि समीर दादा पण म्हणजे एवढं गड किल्ले वगैरे फिरतो ना आणि कुठे त्याला फुल म्हणजे माहिती आता. आणि त्यासोबत असतो ना मग टेन्शन नाही, खूप मस्त वाटतं. आता भेटू डायरेक्ट आपण गेट ऑफ इंडियाला. मित्रांनो फायनली हे बघा CST गेट ऑफ इंडिया झालं. हे बघा ताजमहल हॉटेल. तर आपल्याला कंटिन्यू पूर्ण तिकडे जायचं आहे, बघायचं आज मस्त की व्ह्यू. आणि पावसात व्ह्यू खूप भारी, एकदम भारी वाटतं. आणि लय फायनली म्हणजे किती वर्षाने आलं आहे तर कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. आता लय भारी एकदम. आणि हे बघा पावसाने वार गेली. आता इथून सरळ चालत आता आम्ही फायनली गेट ऑफ इंडिया. आणि आता इथून आता फोटोशूट वगैरे करू. फायनली इकडचं आता आमचं शूटिंग हे शूट वगैरे करून नंतर सिनेमॅटिक वगैरे पण आपल्याला फुल गर्दी वाटते. तिकडे शूट चालू वाटतं, इकडे ठिकाणी शूटिंग वगैरे चालू आहे. काय नाही आपला ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघत राहा मस्त की. आता इथून डायरेक्ट आता शूट वगैरे करून मग घरी. वेसावची पारू नेसली गो नवा सारा. वेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो पंधराला गो पारू. तर मित्रांनो फायनली आता फोटोशूट वगैरे झालं, व्हिडिओ पण झाले, आपले सिनेमॅटिक वगैरे येतीलच इंस्टाग्रामवर. तर खूप म्हणजे फोटो वगैरेसाठी पब्लिक असं आहे, पण फोटोच्या काढण्यासाठी खूप जणांनी फोटो काढा. आणि काय ना आपलं आयफोननेच करता येतं. आम्ही जातो आहे महाराजांचं दर्शन करायला समोर. आता मला दाखवतो बघा किती एकदम मस्त आहे. तर तुम्ही पण घ्या दर्शन आणि कसं वाटतं नक्की स्पॉट कळवा. आणि आमचा आजचा प्लॅन होता आणि उद्या थोडा आम्ही गॅप घेऊ. तर परवा आमचा नक्की तो प्लॅन करणार आहे, कुठे जाण्याचा नक्कीच तुम्हाला समजेल. तर आता तुम्हाला दाखवतो चला. आता तुम्हाला बोललो ना समोर किती मस्त सुंदर ना बाग आहे पूर्ण आणि महाराजांच्या वरती समोरून इथून. तर आता इथूनच आपल्याला शूट वगैरे करायला लागेल कारण एंट्री नसल्यामुळे. बघा किती मस्त की ना, तुम्ही पण दर्शन घ्या. तर मित्रांनो आता पाऊस असल्यामुळे पावसाचे सर आले. तर तुम्ही बघितलं असेल महाराजांची मूर्ती मस्त एकदम वाटली ना. तर पाऊस आल्यामुळे आता आम्ही जातो निघतोय. निघायचं ना समीरला, जायचं परत शूट करायचं काय. अच्छा रस्ता इकडनं सॉरी आहे इकडनं. तर बघा पाऊस आला तर बघा वातावरण बघा असं मस्त समुद्र भारी वाटतं ना समोरचं. आणि इकडे ताजमहल हॉटेल आणि हे गेट ऑफ इंडिया. फायनली आता बघून झालं खूप मस्त की. तुम्हाला पण कसं वाटत नक्कीच कमेंट करा. आपला किती वर्षाने आलं आहे, जेव्हा 10वीला होतो तेव्हा आलेलो. आणि आता 10वी आता मस्त की घरी. तर इथून CST स्टेशनवरून डायरेक्ट आता दिवा भेटू आता डायरेक्ट रेल्वे स्टेशन. मित्रांनो फायनली CSTवरून ट्रेन पकडली. आता डायरेक्ट घरी भेटूया कारण तुम्हाला बोलू ना फुल गर्दी होती. आणि आम्ही लेडीज ट्रेनमध्ये घुसण्याचा नशीब आता ही लागले कल्याण. स्लो ट्रेन आहे. डायरेक्ट भेटूया दिवा स्टेशन. मित्रांनो फायनली आता दिवा रेल्वे स्टेशनला पोहोचलो. आता डायरेक्ट घरी मस्त की. तर फ्रेश वगैरे होणार थोडं पडतं मुले. तर भेटूया डायरेक्ट घरी मस्त की. तर शेवटपर्यंत तर असंच बघत राहा, लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघा. हां खूप मजा येणार आहे. आणि गर्दी बघा आता दिवाळी नंतर नाही ना. तर भेटूया डायरेक्ट घरी. तर कसे मित्रांनो आता बघा मस्त की फ्रेश झालो. किती 8:30 वाजता आलो घरी. फायनली घरी आलो. कसा वाटला ब्लॉग आणि आजचा. तर बघा फायनली आपण तुम्हाला वाटतं माईक घेणार आहे का नाही, पण शेवटीला माईक घेतलं. तर खूप खूप धन्यवाद. आणि असेच कमेंट करत तर तुम्हाला नक्कीच काय काय तुम्ही वाटेल ते. फायनली आपला माईक घेतला. तर आवाज पण तुम्हाला मी दाखवलं कसं आहे ते. आता ह्याच्या पुढे तुम्हाला आवाज पण एकदम चांगला चांगला येणार आणि आपले चांगले चांगले ब्लॉग वगैरे येणार. आज फायनली मी किती वर्षांनी गेलो तर 10वीला होतो, म्हणजे 4 वर्ष झाली. 4 वर्षांनी डायरेक्ट CSTला गेलो फिरायला. खूप मस्त वाटलं. मरीनला तर जायचं फक्त. मरीनला आपला होईल कधी ब्लॉग, पण हा पूर्ण गेट ऑफ इंडियाचा किती मस्त की वाटला भाई. तर आवडलं असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.